लाडकं मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब त्यांनी माझ्यावर मोठा विश्वास टाकला. कारण मी विधान परिषदेमध्ये असताना मला विधानसभाचा तिकीट दिला आणि म्हणून मी साहेबांच्या तर पहिले त्याने माझ्यावर मोठा विश्वास ठेवला म्हणून त्यांचा आभारी आहे. दुसरं, ज्या मतदारसंघामध्ये जे केसी पाडवी आहे 35 वर्षापासून काम करत होते ते निष्क्रिय ठरले आणि म्हणून मला विजय भेटली. कारण तोच प्रश्न तुम्हाला जॉईन किलर तुम्हाला म्हटलं जातंय. मोठमोठे उमेदवार समोर उभे होते आणि त्यांचा तुम्ही आता त्यांना नेस्तनाबूत करून निवडून आलात. माझ्या विरुद्धमध्ये माजी खासदार हिना गावित होती, माजी मंत्री पद्माकर वडवी होते. पण जो जनतामध्ये आम्ही काम करतो आहे, आमच्या जास्ती करून आदिवासी समाज आहे, इंटिरियल भाग आहे. आजादीच्या 76 वर्षापासून आजपर्यंत विकास कामे झाले नाही. आणि या महाराष्ट्र राज्याचे लाडकं मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी जे काम केलं आहे आणि आम्ही कामावरून मतदान मागितलं की बाबा आम्हाला आमचे मुख्यमंत्री जे काम करत आहे त्या पद्धतीने आम्ही काम करू. आणि जे राहिलेले कामे आहे आमच्या भागातले आम्हाला सांगताना खेद आहे की जे केसी पाडवीला 35 वर्षे निवडून दिले, 2.5 वर्षे आदिवासी विकास मंत्री सुद्धा होता, त्यांनीही काय केलं नाही. जे हिना गावित खासदार 10 वर्षे होते त्यांनीही काय केलं नाही. पद्माकर वडवी होते त्यांनीही काय केलं नाही. आणि म्हणून आमच्या भागातले जे जनता आहे त्यांनी मोठा विश्वास ठेवला आणि मला निवडून दिला आहे. आदिवासी समाजाकरता आता काय काम करण्याची इच्छा आहे, काय तयारी केली किंवा काय असं योजना आखल्यात? जे आता आज साहेबांनी बोलवलं आहे यांच्या ते जे गट नेता काय असेल ते प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मी माझ्या भागात जे जे कामे नाही झाले ते मला माहिती आहे आणि म्हणून ते रणनीती आखून जास्तीत जास्त माझ्या भागाचा चांगला कसा होईल, कसं विकास करता येईल तेवढं मी करेल. नक्कीच 57 आमदार आपले आलेले आहेत. यामुळे सगळ्या शिवसैनिकांची मागणी, अर्थात आपलीही ती मागणी असेल की मुख्यमंत्रीपदी पुन्हा एकनाथ शिंदे विराजमान व्हावे, तर ठराव आणणार आहेत. म्हणजे मला या गोष्टीचा आनंद आहे का माझ्या महाराष्ट्राच्या लाडके मुख्यमंत्री जे इतिहासमध्ये कोणी केलं नाही असं काम करणारा एकनाथराव शिंदे साहेब आहे. आणि म्हणून माझ्यासारखा एक सामान्य जनतातून आलेला मी आज साहेबाने माझ्यावर आशीर्वाद ठेवला आणि मी निवडून आलो आहे. माझी ते एकच इच्छा राहणार का या महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री हा एकनाथराव शिंदे साहेब राहायला पाहिजे. माझी स्वतःची इच्छा आहे. आमचे शिवसैनिक आहे त्यांना खुशी हेच आहे